कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे शनिवारी 20 जून रोजी पहाटेच्या सुमारास एका धाडसी दरोड्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी घराच्या जिन्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि फिर्यादीच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून रोख रक्कम बळजबरीने लुटून नेली। घरातील सदस्य जागी होऊन त्यांनी आसपास फोन फिरवले आणि त्यापैकी एकाने 112 क्रमांकावर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले। पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयित दरोडेखोर तिथून पसार झाले। पोलिसांनी रात्रीच्या अंधारात त्यांचा शोध सुरू केला असता एका शेतात ते बसलेले दिसले। पोलिसांनी त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली। त्यापैकी एक जणाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं, मात्र उर्वरित 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले। प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नाटेगाव येथील रहिवासी फिर्यादी लक्ष्मण भास्कर मोरे हे आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले असताना 20 जून रोजी पहाटेच्या 3 वाजेच्या सुमारास 5 दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या जिन्याचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील लोक जागे झाले। मात्र आरोपींनी लक्ष्मण मोरे यांच्या वडिलांना लोखंडी रॉडचा धाक दाखवत दरोडेखोरांनी घरात ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातील 2,500 रुपये बळजबरीने चोरून नेले। चोरी केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एका आरोपीला पकडण्यात यश आले। त्याचे नाव बादल जनदा चव्हाण, राहणार झुरूळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे आहे। मात्र त्याचे इतर 4 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले। मागील काही दिवसांपासून कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोरीचे सत्र सुरू असून ते रोखण्यात दोन्ही पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांसमोर आहे। नाटेगाव येथील घटनेचा कॉल येताच नवीन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तात्काळ आपले पथक तेथे पाठवले। पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेथे पोहोचले। पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला, त्यामुळे तालुका पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे। इथून पुढील काळात देखील तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि चोरांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा तत्परतेने काम करण्याची गरज असून अशीच अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे। तर दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला जी आहे एका टोळीमधल्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे का सांगा? कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 263/2026 BNS कलम 310(2) प्रमाणे हा गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये नाटेगावच्या एका शेतकऱ्याचं फिर्याद घेऊन त्याच्यामध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे। पहाटे 3च्या सुमारास 5 चोरटे त्या घरामध्ये आणि परिसरामध्ये प्रवेश करतात, चोरीचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणच्या वृद्धाला धक्काबुक्की ढकलून देतात, अशा स्वरूपाची ही फिर्याद आहे। त्याच्यामध्ये 2,500 रुपये चोरीला गेलेले होते आणि त्याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला। नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांचा जलद प्रतिसाद डायल 112च्या माध्यमातून तर याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे त्याला आज माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची आम्ही पोलीस कोठडी घेतलेली आहे। इतर जे 4 आरोपी आहेत त्यांचा शोध आम्ही घेतोय, त्यासाठी आम्ही 2 वेगळी पथकं तयार केलेली आहेत। हा जो दरोड्याचा प्रयत्न किंवा दरोड्याचा हा प्रकार आहे तर हा गंभीर गुन्हा म्हणून समजला जातो। अलीकडल्या काळामध्ये घरफोडी किंवा चोऱ्यासारखे गंभीर प्रकार रोखण्यासाठी हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा याचा आम्हाला फायदा होणार आहे आणि याच्यामध्ये लवकरच आम्ही इतर आरोपी पण पकडू, जेणेकरून पुढील होणाऱ्या प्रॉपर्टी विरोधच्या याच्यामध्ये आम्हाला फायदा होईल किंवा अशा पद्धतीचे गुन्हे रोखण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू अशा अपेक्षा आहे। मी आपल्या माध्यमातून या कोपरगाव तालुक्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीनं सतर्क राहा, जेणेकरून ही लोक आपल्या घरात किंवा परिसरामध्ये चोरी किंवा इतर गुन्हे करू शकणार नाहीत। तात्काळ पोलिसांना संपर्क करा, पोलीस आपल्या सेवेशी सदैव तयार आहे।